सर्व अच्युत गोत्रीय बांधवांना मी धनंजय लोणारकर जाळीचा देव बुलढाणा येथून सादर दंडोत प्रणाम करतो आणि आपल्या या सर्वांच्या आवडत्या असणाऱ्या धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागतही करतो. लीळाचरित्राच्या कथा आपण ऐकतोय, ज्या महत्त्वपूर्ण आहे, ज्या आपल्या जीवनात उपयोगाच्या आहे, ज्या आपल्याला मार्ग दाखवू शकतात, अशा प्रेरणादायी कथा आपण ऐकतोय. मला अशी अपेक्षा आहे, अशी आशा आहे की तुम्हाला या लीळा कथा नक्कीच आवडत असणार, कारण साध्या सोप्या भाषेत कथा वर्णन करत असताना आपल्या सर्वांच्या लक्षात राहावी यासाठी हा प्रयत्न आहे. आपण बघितलं, स्वामींनी रामयात्रेचं निमित्त केलेलं आहे, घरदार सोडलेलं आहे आणि स्वामी आपल्या सर्वांसाठी महाराष्ट्रात आलेले आहे. जीवांचा उद्धार करावा, जीवांना दुःखातून मुक्ती द्यावी, मोक्षदान द्यावं, संसारात पिचलेल्या त्रासलेल्या दुःखांना, वैतागलेल्या दुःखांना, त्या दुःखापासून सुखी समाधानी शांतपूर्ण साधक बनवावं, याच्यासाठी स्वामींनी सुरू केलेला हा प्रवास आपल्या जीवनाला कलाटणी देऊ शकतो. स्वामींनी अनेकांच्या अनंत जीवांच्या जीवनाला कलाटणी दिलेली, परंतु परमेश्वर सर्व समृद्ध असताना काही गोष्टी व्यावहारिक म्हणून परमेश्वर करत असतात. हे आपल्या सर्वांसाठी करत असतात. त्यातलीच एक गोष्ट आपण पहिल्या दिवशी बघितलं की या मार्गाला म्हणजे ज्ञानमार्गाला, महानुभाव पंथाला निमित्त कोण आहे, तर श्री दत्तात्रय प्रभू. ते कसे ते बघितलं. आणि मग आज आपण श्री गोविंद प्रभूंपासून, श्री चक्रपाणी प्रभूंपासून श्री गोविंद प्रभूंनी शक्तीचा स्वीकार केला आणि मग स्वामी आमचे श्री गोविंद प्रभूंपासून शक्तीचा स्वीकार करतात. रामयात्रेनिमित्ताने देऊळवाड्यापर्यंत पोहोचल्यावरती ते बिचारे जे देवाचे भक्त होते ना, ते तडफडत तळमळीत आपल्या गावाला निघून गेलेत. स्वामी तिथनं उठलेत देऊळवाड्यावरनं, आपले सर्व अंगावर असणारे अलंकार, दागिने, मग दागिन्यांमध्ये गळ्यातल्या मोत्याच्या माळा असतील, हातातल्या अंगठी असतील, अनेक प्रकारचे दागिने असू शकतात. साक्षात राजे म्हटल्यानंतर त्यांना काय करायचं. स्वामी तिथनं निघाले आणि रुद्रपूरमध्ये आलेले. उत्तर बाजूचा दरवाजा आहे. गावाची वेश जुन्याकाळी 3-4 बाजूला गावाचे दरवाजे वेश असत. जसं रुद्रपूरलाच पूर्वद्वार, उत्तरद्वार, पश्चिमद्वार, दक्षिणद्वार असे आपल्याला स्थानबंधन करायला मिळतात. तर स्वामी उत्तर बाजूच्या दरवाज्यातनं सकाळीच रुद्रपूरमध्ये प्रवेश करते झाले. अंगावरती साधे वस्त्र आहेत, सगळे आपले जरतारी पाटाऊ जे भारीतले वस्त्र आहे, कपडे आहे, ते अर्थातच स्वामींनी काढून ठेवलेले आणि साधे वस्त्र आहे, तेही एकच आहे आणि प्रावरण उपरण्या पद्धतीनं. रुद्रपूरला अर्थात परमेश्वरपुराला, ज्या ठिकाणी परमेश्वराचा निवास, श्री गोविंद प्रभूंचा निवास, ते परमेश्वरपूर, तिथे स्वामी आलेले आहेत. जेव्हा स्वामी आले त्यावेळेस स्वामी प्रवेश केल्यानंतर श्री गोविंद प्रभू बाबा रांधवन आटात होते. कदाचित नाश्त्याची वेळ असेल, उदकाची वेळ असेल, म्हणून रांधवन हाट, रांधवन म्हणजे स्वयंपाक, स्वयंपाकांचा हाट म्हणजे बाजार, अर्थात खाऊ गल्लीत होते. खाऊ गल्लीत श्री प्रभू बाबा आहे. श्री प्रभू बाबांचं नियंत्रण अख्ख्या रुद्रपुरावरती आहे. काही जणांनी त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. सामान्य जीव आहे, त्यांना नियंत्रण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर एक दिवस म्हणजे असाही नंतर प्रसंग आला की श्री प्रभू बाबांना भक्तांसोबत रुद्रपूर सोडून आले. लोकांना वाईट वाटतं म्हणून, पण सर्व लीळा घटना घडल्यानंतर सर्व गावातल्या लोकांच्या लक्षात आलं
की श्री प्रभू बाबा आपल्या कल्याणासाठी आहे आणि त्यांच्यावरती नियंत्रण मिळवणं अवघड आहे. सुरुवातीला प्रत्येकजण करायचा प्रयत्न केला, पण जेव्हा काही चमत्कार, काही वेळा श्रीप्रभू बाबाने मारलं धरून, श्रीप्रभू बाबा होते ते, त्यामुळे बरेच जण सरळ झालेले. आणि मग रांदवन हाटामध्ये श्रीप्रभू बाबांच्या खेळ क्रीडा चालू आहेत, लीळा चालू आहेत. काही कोणाचं नॉर्मल टेन्शन नाही. कोणत्या दुकानात जायचं, भजे उचलायचे, कुठं काय खाय, कुठं काय खाय, कशा ते हात घाल, नियंत्रण त्यांच्यावरती कोणाचंच नाही. रावळाचा गाव एक कथा आहे श्रीप्रभू बाबांच्या संदर्भातली, थोडक्यात सांगतो. न्याय भारती नावाचे एक थोर मोठे वाराणसीचे संन्यासी होते. त्यांच्यासोबत जवळजवळ 1000 साधू संत होते, अन्य संन्यासी. मग न्याय भारतीला त्या थोर संतांना गावामध्ये, आपल्या रुद्रपुरामध्ये आणावं असं ईश्वर नायक आदी गावातले प्रतिष्ठित लोक त्या न्याय भारतींकडे गेले आणि त्यांना म्हटलं की तुम्ही एवढ्या दूरून आलात, विद्वान आहात, एवढे साधू संत आहे, तर आमची विनंती आहे की आपण आमच्या रुद्रपुरामध्ये चलावं. न्याय भारतींनी अगोदर ऐकलेलं असतं का श्री रिद्धिपुरामध्ये श्री गोविंद प्रभू बाबाचे एक संत पुरुष आहे, ईश्वर पुरुष आहे, आणि ते विटाळ जातपात मानत नाही, सगळा गाव विटाळलेला आहे. आणि ही गोष्ट त्यांना माहिती असल्यामुळे ते म्हणतात आम्ही तुमच्या गावात येऊ शकत नाही, आणि जर तुम्हाला वाटत असेल आम्ही तुमच्या गावात यावं तर मग तुम्ही श्री प्रभू बाबांवरती नियंत्रण काहीतरी करा. त्यांनी असं काही वागलं नाही पाहिजे आम्ही आल्यावर. बघा, सगळ्यात महत्त्वाचं देवाचं होणं काय असतं आणि देवाने आपलं करणं काय असतं. हे जे गावकरी आलेले असतात, प्रतिष्ठित लोक आलेले असतात, ते सरळ हात जोडतात आणि सांगतात की गाव श्रीप्रभूंचं आहे, मालकी हक्क श्रीप्रभूंचा आहे, त्यांच्यावरती नियंत्रण आमचं होणार नाही, आम्ही त्यांना नियंत्रित करणार नाही, आम्ही त्यांना नियंत्रित करू शकत नाही. तुम्हाला यायचंय तर या, नाहीतर मग तुमची इच्छा. मग त्यांचा विचार विमर्श होतो, ठरतं की नाही बिचारे धार्मिक आहे, थोडे संभावित आहे, जावं. असं ठरल्यानंतर त्या सर्वांना रुद्रपूरला आणल्या जातं. मग श्रीप्रभूंच्या भेटीला येतात आणि मग जेव्हा ते श्रीप्रभू बाबांशी भेटतात, श्री गोविंद प्रभू बाबा बसलेले आहेत आणि मग माईमभट्टांची आणि त्यांची चर्चा होती. आणि चर्चा झाल्यानंतर सर्व चर्चेचा सार परमेश्वराकडे येतो. आणि मग कुठे आहे परमेश्वर असा एक सामान्य प्रश्न येतो. तिथं थोडासा वेगळा संदर्भ आहे, मी वेगळ्या संदर्भाने सांगतो. तर त्यावेळेला माईमभट्ट श्रीप्रभूंकडे इशारा करतात, हात दाखवतात, हे आहेत ते. आणि मग श्रीप्रभू बाबांनी पान तांबूळ खाल्लेलं असतं, ते तांबूळ खाल्लेलं इतकं जोरात असतात की सगळ्यांच्या अंगावरती उडतं आणि मग सगळ्यांना त्या पटतं आणि ते प्रसाद खातात. सांगायचं तात्पर्य तर त्या श्रीप्रभू बाबांचं पूर्ण गावावरती नियंत्रण राहतं. नियंत्रण कुठल्या अर्थाने, त्यांना जसं वागायचं ते तसं वागू शकतात. तसंच इथं रांदवन हाटामध्ये खऊ गल्लीमध्ये श्रीप्रभू बाबा खात चाललेले आणि श्रीप्रभू बाबा उभे आहेत. तिथं ती गल्ली जी होती ती मोठी होती आणि एक दुकानांची रांग, खाऊ गल्लीतल्या दुकानांची रांग पश्चिम बाजूला आणि एक पूर्व बाजूला, उंच उंच असे घरं होते. पूर्व बाजूला पश्चिमेकडे तोंड करून श्री गोविंद प्रभू बाबा उभे आहेत. हातात शेंगूळ बुडडे आहेत, शेंगुळे खाल्लेले आहेत. पश्चिम बाजूला श्री स्वामी उभे आहेत. श्रीप्रभूंचा वेश छान आहेत. काही नाही हो, आपण आलिंबन किती जोडायचं, सामान संग्रह वस्तू किती ठेवाव्या हे आपल्यावरती अवलंबून आहे. गरजेला खूप कमी असतं. आणि आमच्या श्रीप्रभू बाबांचं चरित्र जर आपण अवलोकन केलं, बघितलं, ऐकलं, काही नाही हो, काही नाही. आपण म्हणू हा ते परमेश्वर आहे,
परमेश्वराने तेच करून दाखवलेलं आहे जे जीवाने करायला पाहिजे, जे आपण करायला पाहिजे, जे करणं गरजेचं आहे. श्री प्रभू बाबांनी 16 हात धोतर आहे, ते अर्ध वेढलेले, कमरेला गुंडाळलेले आणि अर्ध पांघरून घेतलेले आहे. त्या धोतराला कासोटा घातलेला नाहीये, तर ते मोकळं आहे. जसं याला आपण लुंगी पद्धती, जसं आपला पदर असतो बाबा लोकांचा, तसा. श्री प्रभू बाबांची दाढी इतकी वाढलेली का ती बेंबीपर्यंत लांब आहे. डोक्याचे, श्रीमुकुटाचे केश मोकळे सोडलेले आहेत. डावा जो डोळा आहे तो अर्धा उन्मूलित आहे, म्हणजे अर्धा उघडलेला, अर्धा झाकलेला आहे. उजवा मात्र पूर्ण उघडा आहे. श्री प्रभू बाबांच्या डाव्या हाताची जी करंगळी ना ती वाकट आहे, म्हणजे अशी वाकडी आहे. असे श्री प्रभू बाबा आमच्या देवाने बघितले आणि स्वामींनी तिथूनच हात जोडून दंडवत केले आणि स्वतःला भेटल्यासारखं आलिंगन दिलं. असं आमच्या स्वामींना श्री प्रभूंनी बाबांनी बघितलं आणि श्री प्रभू बाबा वराडी भाषेमध्ये, वैदर्भीय भाषेमध्ये आणि त्यांच्या नेहमीच्या शब्दामध्ये, टोनमध्ये म्हणतात, अरे अय्या माझा झाला म्हणे, आता घरदार सोडलेला आहे, राज्यकारभार सोडलेला आहे आणि माझा आवडता, माझ्या भेटीला आलेला आहे, माझा झालेला आहे, आता होय म्हणे. आता तसं तर बघायला सामान्य अर्थ आहे, पण त्याला आपण असा अर्थ होतो, आता माझा झाला, शिष्य झाला अथवा उद्धार जीवांचा करणारा झाला. आता होय म्हणजे आता खऱ्या अर्थाने अवतार घेतल्याचं कार्य झालं, आता खऱ्या अर्थाने त्या कार्याला सुरुवात झाली. श्री प्रभू बाबांच्या एका हातामध्ये शेंगुळे होते, गोडी शेव समजा, त्याच्यात अनेक विचार आहेत, मतं आहेत, पण आपण या ठिकाणी शेंगुळे म्हणजे गोडी शेव धरूयात. आणि दुसऱ्या हातामध्ये बुडडे म्हणजे भजे, गुलगुले, गोड भजे. चावायचे, थुंकायचे, ते नियंत्रण कसलं नाही, त्यांना जसं वाटेल तसं चावायचे, थुंकायचे. मध्येच हसायचे, मोठ्याने हसायचे, हसताना आकाशाकडे बघायचे. श्रीप्रभू बाबांचं वागणं दे. आणि ही संपूर्ण लीळा क्रीडा आमचे स्वामी पश्चिम बाजूला उभं राहून ऐकतायत, बघतायत. आमच्या श्रीप्रभू आणि श्रीप्रभू बाबांनी आमच्या स्वामींकडे बघितलं. स्वामींनी श्रीप्रभू बाबांना श्रीमुकुट, मान वाकवली, झुकवली. शेंगुळा बुरडे खाणं चालू असताना बुड्डे खाल्ले होते, शेंगुळे खाल्ले होते आणि भजे खायचे होते. आणि श्रीप्रभू बाबांनी ते हातातले भजे आमच्या स्वामींना असे फेकून म्हटले, अरे घे 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 ना म्हणे, अरे घे रे बाबा, घे घे तू घे. आणि श्रीप्रभू बाबांनी दिलेले ते भजे आमच्या स्वामींनी वरच्या वरच झेलले आणि ते प्रसाद म्हणून असे घेतलेले. काय दृश्य असेल हो. एक देव, नाभीचुंबित खाड आहे, मोकळे केश आहेत, मोकळा कासोटा आहे, अर्ध नेत्र उघडलेला आहे. आमचे स्वामी चांपे गौर आहे, राज पिंड आहे, बघावसं राहावं असं आहे. आणि काया प्रणित करून मोकळे केशकळा स्वामींनीही सोडलेले आहेत. म्हणजे मोकळे केस मोकळे सोडणे, जसं मानेवरती राहतात, म्हणजे बुचडा किंवा विरगुंटी बांधलेली नाही. आणि मग जवळ आमच्या स्वामींनी ते बुड्डे प्रसाद म्हणून घेतलेले. मग श्रीप्रभू बाबा आमच्या देवाजवळ आलेले. श्रीमुखावरती श्रीकर ठेवलेला आहे, हात ठेवलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी शक्तीचे स्वीकार केलेला आहे. जीवांचा उद्धार करण्यासाठी शक्ती, तिचा स्वीकार केलेला आहे. परमेश्वराकडे शक्ती पहिल्यांदाच असते, पण ती कार्यरूप करत नाही. जेव्हा जेवढी जशी वेळ असेल तेव्हा तेवढीच वापरतात. आणि मग या ठिकाणी परावर शक्तीचा स्वीकार केलेला आहे. मग देवी देवाची भेटी झाली आणि मग स्वामी तिथून पूर्व दरवाजातनं बाहेर निघून गेले. श्री गोविंदप्रभू बाबा त्या
पूर्व दरवाजापर्यंत स्वामींना सोडवण्यासाठी, वाट लावण्यासाठी आली. मग तिथून एक 5-7 किलोमीटरवरती तळेगाव नावाचं गाव आहे. जसं आपण दाभेरीला जातो, दाभेरीला रेल्वे लाईन ओलांडल्यानंतर उजवीकडे वळावं लागतं. तर हे सरळ जो रोड जातो त्या पूर्व, ज्याला तळेगाव, ब्राह्मणवाडा तळेगावसुद्धा म्हणतात, तिकडे गेले आणि त्या गावाला माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची वस्ती म्हणजे मुक्काम झालेला आहे. ज्ञानशक्तीचा स्वीकार झालेला आहे. ज्ञानशक्तीचा स्वीकार झाल्यानंतर ज्ञानाचं कार्य, ज्ञान मिळालं, ज्ञान झालं का माणसाने वैराग्य करावं. आणि ज्ञानाचं कार्यच असं आहे, ज्याला ज्ञान झालं तो वैरागी होतो, पण ते यथार्थ ज्ञान झालेलं असावं. खऱ्या अर्थाने ज्ञानाची प्रतीती आलेली असावी. शब्द पोपटपंची ज्ञान नाही, तर ते परमेश्वर हा परमेश्वर, मी जीव याचं ज्ञान होणं. आणि ते स्वामींनी तोच संदेश आम्हाला दिलेला आहे की बाबांनो, किती ज्ञान तुमच्याकडे ते महत्त्वाचं नाही, तुम्ही ज्ञानाचे भांडार आहात ते महत्त्वाचं नाही, तुमचं किती शास्त्रपाठ आहे हे महत्त्वाचं नाही. 5 स्थळं, लीळाचरित्र, गोविंदप्रभू चरित्र, स्मृतीस्थळ, सप्तग्रंथ, सगळे स्थळं झालेले आहे ते महत्त्वाचं नाही. तर जे ज्ञान कळालं आहे, जे माहिती झालेलं आहे, जो घोक घेतलेला आहे, ज्याचा अभ्यास झालेला आहे, त्याच्यानंतर आपण वागतो किती, महत्त्वाचा मुद्दा तो आहे. स्वामींनी या ठिकाणी शक्तीचा स्वीकार केल्यानंतर ज्ञानाचे कार्य ऐसे, ज्ञानाचं कार्यच असं आहे. ज्ञानानंतर वैराग्य उत्पन्न होतं, झालं पाहिजे. मग वैराग्याचे अनेक प्रकार, तो भाग वेगळा. वैराग्य म्हणजे सगळं घरदार सोडून अथवा अटन विजन भिक्षा करणं म्हणजेच वैराग्य नाही. वैराग्याचे अनेक प्रकार आहेत. एखाद्या गोष्टीपासून मन विरमणे त्याला वैराग्य म्हणतात. प्रत्येकाचं वैराग्य आपापल्या परीने कमी अधिक असेल, पण ते करणं गरजेचं आहे. आपल्या शास्त्रीय परिभाषेमध्ये देवता आणि जगातल्या सर्व ऐहिक वस्तूवरून मन जेव्हा माणसाचं विरमतं म्हणजे दूर होतं, ईश्वराकडे लागतं, त्याला वैराग्य म्हटलेलं आहे. आणि तेच करणं गरजेचं आहे. आमच्या देवाने तेच सांगितलेलं आहे, स्वामींनी ते सांगितलं, बाबांनो ज्ञान मिळवलेलं आहे, ज्ञान प्राप्त झालेलं आहे, पण ज्ञान मिळवलेल्या ज्ञानानुसार तुम्ही वैराग्य करण्याचा प्रयत्न करा, आचरण करण्याचा प्रयत्न करा, तरच त्या ज्ञानाची खरी सार्थकता आहे. आणि मग स्वामींनी दुसऱ्या दिवशी तळेगावला वस्ती झाली. तिथून स्वामी अवस्था स्वीकार झाली, म्हणजे वैराग्य अवस्था स्वीकारली. शरीराची काळजी नाही, उदासीनता आहे. शेवटी असं म्हणतात ना, नको करू श्रृंगार, देह हा मातीला जाणार. आपण या शरीराची कितीही काळजी केली, मग काळजी करू नये का? एका लिमिटपर्यंत, एका मर्यादेपर्यंत काळजी करायला हरकत नाही. पण अति जी खूप काळजी करतोय, आपण खूप काळजी करतोय, अति काळजी करतोय, ती काळजी करू नये. ज्या बेसिक गरजा आहे त्यासाठी गरजेचं आहे, पण जे जास्त वाढीवची आपण काळजी घेतो ना, ती करू नये, कारण शेवटी ते मातीतच जाणार आहे. स्वामींनी सुंदर श्रीमूर्ती आहे, चांपे गौर आहे, राजस तेजस वेल्हाळ श्रीमूर्ती आहे, धष्टपुष्ट आहे, कोणी बघितलं तर बघत राहावं अशी दिसणारी श्रीमूर्ती आहे. उंच कपोल आहे, लंब कर्ण आहे, नितळ लल्हाट आहे, भाळस्थळ मोठा आहे. एखाद्या माणसानं पाहता क्षणी बघत राहावं, त्याच्या डोळ्यांची नजर इकडे तिकडे पापणी सुद्धा लावू नये, त्याची नजर इकडे तिकडे जाऊ नये, असं स्वामींचं सौंदर्य आहे. काळजी घ्यायला हवी देवाने, एवढं चांगलं शरीर मिळालं म्हणून, पण स्वामी उदास स्वीकार झाले. स्वामी दिसायला सुंदर होते, पण तितकेच बलदंड होते. घणी पिटलेली श्रीमूर्ती होती, म्हणजे व्यायामाचं शरीर होतं, कसरतीचं शरीर होतं. आणि स्वामी तिथून निघालेले. बरं निघाले रस्त्यानं नाही, रस्त्यानं जायची इच्छा असेल तर रस्त्यानं, नाही तर आडरानातून स्वामी घुसत असत. देवाने सगळं आमच्यासाठी करून दाखवलेलं. आम्ही लई वाईट माणसं आहेत. देवाने आम्हाला वेगळं सांगितलं, स्वतः वेगळंच केलं. म्हणून देवाने बाबा आधी केले मग सांगितले.
या जीवाचा काहीच भरोसा नाही, या माणसाचा काहीच भरोसा नाही. देवाने सगळं जे जे या जीवाला शंका जिथे जिथं वाटल ते करून दाखवलेलं आहे, केलेलं आहे, मग सांगितलेलं आहे. उदास झालेले आहे. म्हणजे देवाने जर शरीराची नॉर्मल काळजी घेतली असती, साधारण काळजी घेतली असती, तरी आपण म्हणलो असतो बघा देवाने स्वतःच्या शरीराची काळजी घेतली आणि आम्हाला सांगितलं अरे काय संसाराची या शरीराची काळजी करता, जसं भेटेल तसं खावं, कधी कधी आंघोळ करावी, केलीच पाहिजे असं काही नाही, पटकन असं घासून पुसून चांगली मर्दना माजणे अशी आंघोळ करू नये असं नाही म्हणतील हे जीव, म्हणून देवाने तसं नाही केलं. वाटेने जायची इच्छा असेल, वाट रस्ता असेल पावलवाट त्यानं तर तिकडे, जरी इच्छा नाही तर आडरानातून जात असेल, आणि आडरानातून जाणं म्हणजे काट्या कुठे असणार, झाडं झुडपं असणार. देवाकडे एक कमरेला वस्त्र गुंडाळलेलं आणि एक उपरण्यासारखं येतलेलं आहे अंगावरती, खांद्यावरती, डोक्यावरती, श्रीमुकुटावरती. मग आता रस्त्याने जात नाही, आडरानाने चाललोय तर तिथं कुठल्या तरी फांदीला, कुठल्या तरी काट्याच्या झाडाला ते वस्त्र अडकायचे, काट्यात अडकायचे आणि फाटायचं. स्वामी पुढे चाललेत, फाटायचं, फाटलं का फटलं, आणि असं करत करत जात असताना संपूर्ण वस्त्र फाटून गेलेले आहे. आणि मग स्वामींच्या जे कपडा अंगावरचं कपडे ते निघून गेलेले आहे. बरं ते जात असताना स्वामींचे कपडे फाटल्यामुळे एखाद्या काट्याचं अथवा एखाद्या झुडपाच्या काडीचं, फांदीचं असं ओरखडा यायचा, ओरखडा आला का त्याच्यातून रक्त निघायचं, आणि ते रक्त जेव्हा वाळायचं ना, विचार करा, कल्पना करा, लक्षात घ्या. चांपे गौरमूर्ती आहे, चाफ्याच्या फुलासारखी पिवळी गोरी लाल लालिमा आहे मूर्ती आहे, आणि त्याच्यावरती ओरखडा जाऊन तिथं रक्त निघाले आणि ते रक्त वाळलं. पिवळी मूर्ती आहे म्हणजे सोन्यासारखी थोडीशी पिवळी झाग आहे, आणि ते वाळल्यानंतर ते लाल जसं काही एखादं माणिक रत्न मोती आवर्जून लावलेलं आहे असं ते दिसायचं. किती छान दिसत असेल. आणि वरून त्याच्यावरती एखाद्या प्युअर सोन्यामध्ये लाल रत्न बसवलेलं आहे. ते किती सुंदर दिसत असेल. ते दिसत चाललेले देव त्यांचे जे केस आहेत, डोक्याचे केस आहेत, आता लांब केस आहेत, आणि मग कुठल्या झाडात अडकले ना, उदासीनता काय असते देहावरती, उदास कसं स्वीकारलेलं आहे हे आपण बघतोय. रस्त्याने जात असताना एखाद्या झाडाला स्वामींचे केस अडकले तर स्वामी ते असे सोडवत बसत नसत, तसंच उभं राहत तासन तास, कितीही वेळ. मग एखादी वाळ्याची झुळूक आली आणि ते झाड हललं का मग केस मोकळे व्हायचे, म्हणजे त्यातून निष्ठायचे. किंवा त्याच बाजूला त्याच वेळेला एखादा माणूस माणसाने बघितलं, जात असेल त्यानं बघितलं तर तो ते केस मोकळे करून द्यायचा आणि मग स्वामी पुढे जायचे. काही घाई नाही, काही काळजी नाही, कुठे जाण्याचं टार्गेट नाही आहे, निवांत आहे, जिथे जसं वाटेल तसं. अशा पद्धतीने स्वामी दरकोस दरमुक्काम करत रानामनातून, अरण्यातून, वाटेने पोहोचलेले आहे सालबर्डीला. बरं, झोपायला काय अंगावरती पांघरायला, झोपायला काय आथरायला, गादी पट्टी काहीच नाही. दगड गोट्यावरती कुठंतरी काही अंथरायला काहीच नाही, पोतही नाही, काहीच नाही. दगड गोट्यावरती जिथं झोपील तिथं संध्याकाळच्या वेळेला झोपून घ्यायचे. याला म्हणतात अवस्था, अनास्था. ही देवाने आपल्याला करून दाखवलेली. बाबा रे, हे करणं शक्य आहे. जीवाला देव सांगतात हे करणं शक्य आहे, अवघड समजू नको, खूप अवघड आहे असं वाटू देऊ नकोस. हे सहज गोष्ट आहे. हे जे बाकीच्या गोष्टी आपण घेतलेल्या त्या आलिंबन आहेत, हे आपण नसते झंझट मागं लावून घेतलेले. मेकअप, जसं ते मेकअपबद्दल एक म्हणतात ना, पुरुषांचाही वेगवेगळा थोडासा वेगळ्या पद्धतीचा असतो. मेकअप करणं
म्हणजे स्वतःचे पैसे देऊन स्वतःलाच फसवण्याचं साधन आहे. असो, तर आपण जी विनाकारांची जी जास्तीची काळजी घेतो, वाढीवची काळजी घेतो, ती घेणं गरजेचं नाही. जेवण गरजेचं आहे, पण ते जेवण करताना असंच असावं, तसंच असावं, चमचमीत असावं, झणझणीत असावं, जिभेला बरं वाटलं पाहिजे. डॉक्टरसुद्धा सांगता, हिची काळजी करू नका, याची काळजी करा. जिभेला जे बरं वाटतं ते पोटाला चांगलं नसतं. जे पोटाला शरीराला चांगलं असतं ते जिभेला चांगलं नसतं. कारलं ही शरीरासाठी चांगलं असतं, पण जिभेसाठी नाही. अर्धे लोक कारलं कडू आहे म्हणून खात नाही. चमचमीत पाहिजे, पण ते पोट नकार देतं, नाही जमत, नाही चालत. जिभेवरती ज्याचं नियंत्रण आलं त्याचं शरीरावरती, मनावरती, देहावरती, सगळं वजनावरती, रोगावरती, सगळ्यावरती नियंत्रण. म्हणून जीभ ताब्यात पाहिजे. अनेक जण भेटतात, अनेक जण म्हणतात की माझं वजन कमी करायचं आहे. खरं तर मी ज्यांना बघितले, वजन कमी करायचं आहे म्हणता दिवसभर खाणं कमी करत नाही. जे येईल, जे दिसलं का थोडं खाऊनच घेतो, थोडं एवढ्यानं काय होतं, मी कुठं पोटभर खाऊ राहिलो, थोडंच खाऊ राहिलो. दिवसातून खूप वेळा खातात. काही जणांचा उपवास असतो. उपवास म्हणजे एकतर महाकोड येते. उपवासाच्या नावाखाली रेग्युलरपेक्षा डबल जेवण होतं. कसं वजन कमी होईल? एकाने मला सांगितलं, मी उपवास धरतो, आठवड्याला 2 दिवस माझा उपवास असतो, तरी माझं वजन का कमी होत नाही. आणि जेव्हा मी बघितलं, फळं, दूध, वरईचा भात, साबुदाण्याची खिचडी, मध्येच भाजील शेंगदाणे, मध्येच केळाची बटाट्याची चिप्स, कारण ते उपवासाला चालतात ना, आपल्या उपवासाला चालतात ना. आणि दिवसभर चालू कसलं वजन कमी होईल? तर देवाने इथे हे कंट्रोल करायला सांगितलेलं की बाबा रे कर, शरीराला जे गरजेचं आहे ते गरजेचं आहे, पण जे गरजेचं नाही ते का घेतोय तू? त्याच्या का नादी लागलाय? जिभेचे चोचले पुरवणं म्हणजे रोगाला आमंत्रण असतं. एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी चालून जातं, पण नेहमी आज हे पदार्थ, उद्या तो पदार्थ. मग शुगरही कंट्रोलमध्ये राहत नाही, जिभही कंट्रोल राहत नाही, BP कंट्रोलमध्ये राहत नाही, पोटही कंट्रोलमध्ये राहत नाही, काहीच कंट्रोलमध्ये राहत नाही. सगळं आउट ऑफ कंट्रोल होतं. आणि मग आउट ऑफ कंट्रोल झालं की आपण आउट ऑफ कंट्रोल घालवण्यासाठी डॉक्टरकडे जातो. डॉक्टर म्हणतो आता हे सगळं आउट ऑफ कंट्रोल झालेलं, मी काही करू शकत नाही. महत्वाचं आहे जिभेवरती कंट्रोल. म्हणून देवाने अवस्था जी स्वीकार केलेली आहे, शरीराची काळजी घेणं बंद केलेलं आहे. ते का केलेलं आहे? कारण हे आपल्याला सांगितलेलं आहे. बाबांनो, तुम्ही म्हणता ना खूप अवघड आहे. नाही अवघड. जसा एखादा व्यक्ती आपल्या पदयात्रेत किंवा आटणाला जेव्हा आम्ही जात असतो तेव्हा काही जण सोबत असतात. आथरायला पांघरायला एकदम साधारण, कारण सोबत वागवणं अवघड असतं. ज्या माणसाला आपल्या घरातल्या चांगल्या भारीतल्या बेडवरती झोप येत नाही, तो साध्या सतरंजीवरती, फुपाट्यात, मातीत, एखाद्या फरचीवरती असा गाढ झोपतो ना. एकदा एक 2-5 सद्भक्त मंडळी आम्ही वेरूळला गेलो. वेरूळला दुपारची वेळ होती. दुपारची वेळ असल्यानंतर जरा झोपेची तंद्री आली. तर काहीतरी 26 का 27व्या लेण्यात पोचल्यानंतर थोडासा थकवा आला होता. आथरायला नसताना ते म्हणे बाबा थोडंसं ऊन जास्त आहे, थोडा वेळ बसूयात. त्यांना म्हणलं ठीक आहे. ते म्हणे थोडं पडूया. म्हणलं पडा. खरं तर ते घरचे सुखवस्तू कुटुंब होते, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. तिथं थोडा वेळ पडायचं म्हटल्यानंतर खाली आथरायला काही नाही, पांघरायला काही नाही, उशाला काही नाही, तिथं झाडलेलं नाही आहे, जागा चांगली नाही आहे. आणि तिथंच हळूहळू पाय पसरले आणि मग हळू जे झोपले 1.5 ते 2 तास उठलेच नाही. शरीराला गरज असते अण्णा. असं म्हणतात, मराठीतली म्हण आहे, झोप लागली का दरडी. म्हणजे कुठल्याही जागेवरती माणूस झोपू शकतो. गोटे असतील, रस्ता असेल, दगडं असतील, ढेकळं असतील, माती असेल, कुठेही झोप येते. आणि भूक लागली का कोरडी. जेव्हा खरोखर पोटाला भूक लागली, मनाला भूक नाही बरं का,
आज काहीतरी खावं असं वाटतं, चपाती भाजी नको, ते नको, ही भूक नाही, हे नाटक आहे. मग काय, आज जरा मंचुरियन खावं, आज जरा चिप्स खावे, आज जरा स्वीटमध्ये खावं, हे मनाचे नाटक आहे, शरीराचे नाही. भूक जर लागलेली असेल तर त्यावेळेस भाकरीसोबत अथवा चपातीसोबत जर चटणीही नसेल, भाजी तर नाही आहेच, पण चटणीही नसेल तरी माणूस खातो. म्हणून भूक लागली का कोरडी आणि झोप लागली का दरडी, हे तत्व आहे. इथे स्वामींनी हेच आपल्याला सांगितलेले की बाबांनो, शरीर चालवण्यासाठी जेवढं गरजेचं, जे गरजेचं ते खा, हे ते चटक चटक नका खाऊ. कंट्रोल जिभेवरती झालं, तुमचं सगळं कंट्रोल आलं. असं स्वामी पर्वतावरती म्हणजे सालबर्डी हे गाव अमरावती जिल्ह्याजवळ आहे. तसं तर सालबर्डी जे स्थान आहेत ते मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात आहे आणि महाराष्ट्रातलं तिथं शेवटचं गाव आहे पाळा. त्यातही तिथं 3 स्थानं आहे, एक शशिक रक्षण, एक मौन्यदेव आणि एक मुक्ताबाई. शशिक रक्षण महाराष्ट्रात आहे, नाही महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती, बहुतेक महाराष्ट्रात आहे की लक्षात नाही माझ्या नक्की, कारण तिथंच बाउंड्री लागते. आणि मौन्यदेव ते तर पक्क मध्य प्रदेशात आहे. मग स्वामी खड्या गोट्यावरती मस्त झोपायचे. असं 12 वर्ष स्वामी त्या ठिकाणी, त्या सालबर्डीला 12 वर्ष स्वामी होते. एक दिवस नाही, 12 वर्ष स्वामी कुणाशी काही मौन्य आहे. 12 वर्षाचं मौन्य आहे. खाण्याची, राहण्याची, पिण्याची कशाचीच काळजी नाही आहे. भूक लागली जे मिळेल ते खाणं, झोप आली जिथं वाटेल तिथं झोपणं आणि एखाद्या झाडाखाली आपल्या अधमजीवांचं चिंतन करणं. त्यांचं चिंतन होतं, त्यांनी तेव्हा चिंतन केलं, म्हणून आपण आता मंथन करतो त्यांच्या लीलांचं. माझ्या देवाने आपलं चिंतन केलं, कुणाला कुठं कसा योग आणायचा, कशी भेट द्यायची, सन्निधानातल्या भक्तांना कोणाला कसं भेटायचं आहे, किती जीवांना सर्वज्ञ आहेत, सर्व माहिती, पण चिंतन करून जीवाचे दोष कमी करतायत. परमेश्वर जीवांचे दोष कमी करतायत. आणि मग स्वामींनी 12 वर्षाचं वैराग्य करून दाखवलं. आधी केले मग दाखविले. महत्वाचं, स्वामींनी ज्या दिवशी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला श्री गोविंद प्रभूंपासून, तो दिवस होता रामनवमीचा. यावर्षी आत्ता येत्या 26 तारखेला 26 मार्च 2026 रोजी रुद्रपूरला ज्ञानशक्ती स्वीकार दिनाचा कार्यक्रम होणार आहे. तुम्हाला शक्य असाल तर नक्की या. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणं आपल्या भाग्यात आहे, म्हणून आपल्याला ही माहिती झाले. असा अवतार दिन, असा शक्ती स्वीकार दिन रुद्रपूरला त्या स्थानापाशी पहिल्यांदाच आपण सुरू करतोय. पंचावतार आहे. अर्थातच हे सर्व कार्याचं आयोजन ज्यांच्या प्रेरणेने होते ते आदरणीय, पूजनीय, श्रद्धेय परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत, प्रातस्मरणीय, उभय राहाटी मान्य, ज्ञानवारिधी गुरुवर्य बुलढाणा आश्रमाचे संचालक श्री मोठे बाबाजी, अर्थात श्री लोणारकर बाबाजी, बाबांच्या प्रेरणेने होते. आणि त्या ज्ञानशक्ती स्वीकाराची स्थानाचा जीर्णोद्धारही गुरुवर्य श्री बाबाजी करतायत. श्री गोविंद प्रभूंचं जे स्थान आहे ते पूर्ण मार्बलमध्ये बांधून तयार झालेलं आहे आणि स्वामींचं जे स्थान आहे त्याचं बांधकाम सुरू आहे. आपण या बघा, सहयोग देता असेल तर द्या. आणि पंचावतार उपार धर्मसभा असं तिथं कार्यक्रमाचं आयोजन आहे. 26 मार्चला सकाळी 9 ते दुपारी 12पर्यंत हा कार्यक्रम आहे. या ऐतिहासिक क्षणाचे तुम्ही नक्की साक्षीदार व्हावे. तुम्ही सगळ्यांनी नक्की यावं असं आवाहन करतो आणि आज या ठिकाणी थांबतो. दंडवत प्रणाम.